हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जी टेस्ट सिरीज चालू केली आहे तिचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत आणि यातही जीके, जीएस, मॅथ्स, रिझनिंग, मराठी, इंग्लिश, ग्रामर सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन्स इन्क्लुडेड आहेत. तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका एक्झामसाठी तसेच तलाठी भरती, पोलीस भरती, झेडपी, आरोग्य विभाग या सर्व एक्झामसाठी हे क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण म्हणजे? मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण उद्वाहक, सदावर्त, उपहारगृह की आर्य सदन? तर काय म्हणतात मोफत कोरडा शिधा मिळण्याच्या ठिकाणाला? तर या ठिकाणाला म्हणतात सदावर्त. मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण असते सदावर्त. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा. बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. सुभाषित, सुविचार, ब्रीदवाक्य की वरील सर्व? बोधपर वचन. तर काय म्हणतात बोधपर वचनाला? तर याला सुभाषित म्हणतात, सुविचार म्हणतात, ब्रीदवाक्य सुद्धा म्हणतात. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, वरील सर्व. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आपापसातील कलह या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. आपापसातील कलह. तर काय येईल या शब्दसमूहासाठी शब्द? यादवी, भांडण, कलह की संघर्ष? आपापसातील कलह. तर याला म्हणतात यादवी. ऑप्शन ए यादवी. आपापसातील कलह या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे यादवी. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृपण. तर कृपण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? सगुण, कुरूप, कुरूप की उदार? तर कृपण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? तर तो येईल उदार. तर कृपण म्हणजे कंजूष आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द येईल उदार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पिपिलिका या शब्दाचा अर्थ सांगा. पिपिलिका या शब्दाचा अर्थ मुंगळा, मच्छर, मुंगी की माशी? पिपिलिका. तर काय येतो पिपिलिका या शब्दाचा अर्थ? तर पिपिलिका म्हणजे मुंगी. ऑप्शन सी, पिपिलिका म्हणजे मुंगी. पुढचा प्रश्न, विस्तव, पावक, अग्नी, वनी या शब्दांना समानार्थी शब्द कोणता? विस्तव, पावक, अग्नी, वनी या शब्दांना समानार्थी शब्द अमृत, अनल, अनिल की आकाश? तर या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता येईल? तर अमृत म्हणजे काय? तर अमृत म्हणजे सुधा, पियुष. त्यानंतर अनल म्हणजे काय? तर अनल म्हणजे अग्नी, वनी, पावक, विस्तव. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अनल म्हणजे येते विस्तव, पावक, अग्नी आणि वनी. त्यानंतर अनिल म्हणजे काय? तर अनिल म्हणजे वारा, वायू, पवन, मारुत, समीर. आणि आकाश म्हणजे? तर आकाश म्हणजे गगन, अंबर, योम, त्यानंतर वितान, तारांगण. आणि अनल म्हणजे विस्तव, पावक, अग्नी, वनी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द इंद्रधनुष्य, बाण, कोदंड की दंड? धनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द. तर काय येतो धनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द? तर तो येईल ऑप्शन सी, कोदंड. धनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द येतो कोदंड. त्यानंतर धनुष्य शब्दाचे आणखी कोणते समानार्थी शब्द येतील? तर धनु, चाप, त्यानंतर कमटा, कारमुक हे सर्व धनुष्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर बाण या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर बाण म्हणजे तीर, शर, सायक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उधारीचे पोते सवा हात रीते ही म्हण काय सुचवते? उधारीचे पोते सवा हात रीते ही म्हण काय सुचवते? उधारी अंतिमता नुकसानीतच नेते. उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात. उधारीची खरेदी ऐपत नसली तरी होऊ शकते. की उधारीने मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच. उधारीचे पोते सवा हात रीते. तर काय असतो या म्हणीचा अर्थ? तर या म्हणीचा अर्थ होईल उधारी अंतिमता नुकसानीत नेते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. उधारीचे पोते सवा हात रीते म्हणजे उधारी अंतिमता नुकसानीत नेते. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर की यापैकी नाही? मराठी भाषेचे शिवाजी
तर कोणास म्हटले जाते मराठी भाषेचे शिवाजी? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. त्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी तर दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी. त्यानंतर मराठी भाषेचे जॉन्सन, मराठी भाषेचे जॉन्सन तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे जॉन्सन आणि दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी. नेक्स्ट क्वेश्चन. षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय. नेईशी, ऊनहून, तैया की चाचीचे षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय तर कोणते येतील? तर ते येतील ऑप्शन डी चाचीचे हे षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत. त्यानंतर ने हे ईशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे येतील तृतीया विभक्तीचे. तृतीयाचे प्रत्यय येतात ने ए ईशी. ऊनहून पंचमी आणि तैया सप्तमी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मनोरथ या शब्दाची योग्य संधिफोड शोधा. मनोरथ या शब्दाची योग्य संधिफोड. मन प्लस उरथ, मना प्लस उरथ, मन प्लस आरथ की मना प्लस रथ. तर काय विग्रह येईल मनोरथ या शब्दाचा? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी मन प्लस रथ मनोरथ. या विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे र हे मृदू व्यंजन आहे. त्यामुळे विसर्गाचा काय होईल? तर या विसर्गाचा होईल उ व तो उ मागच्या न मध्ये मिळून तयार होईल नो व मनोरथ ही संधी तयार होईल. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे र हे मृदू व्यंजन आले त्यामुळे विसर्गाचा उ होईल व तो मागच्या न मध्ये मिसळून नो तयार होईल व मनोरथ ही संधी तयार होईल. ठीक आहे. ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर. मन प्लस रथ इक्वल टू मनोरथ. पुढचा प्रश्न. हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा. हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार. क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, गुणवाचक विशेषण की गणनावाचक विशेषण. हिरवे हिरवेगार गालीचे विशेषणाचा प्रकार तर कोणत्या प्रकारचं विशेषण येईल? तर हे येईल गुणवाचक विशेषण. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हिरवे हिरवेगार हे येईल तुमचं गुणवाचक विशेषण. त्यानंतर क्रमवाचक विशेषणे कोणती असतात? तर पहिले, दुसरे, तिसरे ही सर्व क्रमवाचक विशेषणे आहेत. आवृत्तीवाचक तर आवृत्तीवाचक दुप्पट, चौपट, दसपट ही सर्व आवृत्तीवाचक. गणनावाचक 1 2 3 4 5 गणनावाचक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम टू बाईट ए बुलेट. टू बाईट ए बुलेट या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. Hatred should be nipped in the bud to do something difficult that one has been hesitating over, to punish someone who was later found to be not guilty, to prevent someone from getting killed. तर काय येईल याचं करेक्ट मिनिंग? टू बाईट ए बुलेट. तर टू बाईट ए बुलेटचा अर्थ होतो लोहे के चने चबाना, लोखंडाचे चणे चावणे, एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. टू बाईट ए बुलेट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी to do something difficult that one has been hesitating over. Option B will be your correct answer. To bite a bullet means to do something difficult that one has been hesitating over. एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. Select one word for the following phrase. Select one word for the following phrase. One whose hobby is stamp collection. One whose hobby is stamp collection. Phonologist, philanthropist, फिलाटेलिस्ट की पॅनेगॅरिस्ट. वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. स्टॅम्प कलेक्शनचा छंद असणारा. तर काय म्हणतात अशा व्यक्तीस? स्टॅम्प कलेक्शनचा छंद असणारी व्यक्ती. तर अशा व्यक्तीस म्हणतात फिलाटेलिस्ट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. फिलाटेलिस्ट म्हणजे वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन. फोनोलॉजिस्ट म्हणजे काय? फोनोलॉजिस्ट तर जो शब्दांचा किंवा साऊंडचा अभ्यास करतो त्याचा जो एक्सपर्ट असतो त्याला म्हणतात फोनोलॉजिस्ट. त्यानंतर येते फिलांथ्रॉपिस्ट. फिलांथ्रॉपिस्ट म्हणजे तर याचा अर्थ होतो परोपकारी, जो माणसांची मदत करतो, मानवजातीवर प्रेम करणारा फिलांथ्रॉपिस्ट. त्यानंतर येते पॅनेगॅरिस्ट. पॅनेगॅरिस्ट काय आहे? तर जो वाहवा करतो तो पॅनेगॅरिस्ट. ठीक आहे. अँड वन हुज हॉबी इज स्टॅम्प कलेक्शन इज फिलाटेलिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन.
Select one word for the following phrase. Select one word for the following phrase. That which cannot be taken by force. That which cannot be taken by force. Inaccessible, impregnable, inapprehensible की immutable. काय येईल याचं करेक्ट आन्सर? जे फोर्सफुली जिंकता येत नाही, जे जबरदस्ती जिंकता येत नाही. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स. इनॲक्सेसिबल, इम्प्रेग्नेबल, इनॲप्रिहेन्सिबल की इम्युटेबल. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, इम्प्रेग्नेबल. दॅट विच कॅनॉट बी टेकन बाय फोर्स इज इम्प्रेग्नेबल. जे फोर्सफुली जिंकता येत नाही, जे जबरदस्ती जिंकता येत नाही. ठीक आहे, इम्प्रेग्नेबल. त्यानंतर इनॲक्सेसिबलचा अर्थ काय होतो? इनॲक्सेसिबल तर ज्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही, अनरिचेबल, इनॲक्सेसिबल. त्यानंतर इनॲप्रिहेन्सिबल. इनॲप्रिहेन्सिबल म्हणजे ज्याला सहज समजता येत नाही तो इनॲप्रिहेन्सिबल. इम्युटेबल ज्याला म्यूट करता येत नाही, ज्याला गप्प करता येत नाही तो इम्युटेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कॉमन एररचा क्वेश्चन आहे. इफ ही विल नो इन टाइम ही विल चेंज द प्रोग्राम. फाइंड द एरर. इफ ही विल नो इन टाइम ही विल चेंज द प्रोग्राम. तर कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड की फोर्थ? तर मला सांगा, इफ आणि अनलेसचं वाक्य कधी भविष्य काळात फ्युचर टेन्समध्ये असते का? फ्युचर टेन्समध्ये किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये असते का इफ आणि अनलेसचं वाक्य? तर इफ आणि अनलेसचं वाक्य कधीच फ्युचर टेन्समध्ये किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये नसते. तर आपल्या सेंटेन्समध्ये इफ आलेला आहे आणि सेंटेन्स फ्युचर टेन्समध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपल्या पार्ट 1 मध्ये एरर आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इफ आणि अनलेसचं वाक्य कधी भविष्य काळात नसते आणि कंटिन्युअस टेन्समध्ये पण नसते. इफ आणि अनलेसचं वाक्य फक्त असते साध्या वर्तमान काळात, साध्या भूतकाळात आणि पूर्ण भूतकाळात. ठीक आहे, त्यामुळे पार्ट 1 मध्ये एरर आहे. इफ ही विल नो असं येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. कम्स, केम, कम की गो? ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा दोन सेंटेन्सेस व्हेनने जोडलेली असतात व भविष्य काळाबद्दल बोलले असते, तेव्हा पहिली घटना साध्या वर्तमान काळात आणि दुसरी घटना साध्या भविष्य काळात असते. जेव्हा दोन सेंटेन्सेस व्हेनने जोडलेली असतात आणि भविष्य काळाबद्दल बोललेलं असतं, तेव्हा पहिली घटना ही साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आणि दुसरी घटना साध्या भविष्य काळात असते. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही डॅश बॅक. तो परत आल्यावर तुम्हाला समजावून सांगेल. तर दुसरी घटना आले विल म्हणजे सिंपल फ्युचर टेन्समध्ये, तर पहिली घटना येईल कम्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही विल एक्सप्लेन टू यू व्हेन ही कम्स बॅक. ही नुसार सिंग्युलर वर्ब येईल कम्स. ही नुसार इथे सिंग्युलर वर्ब आलेला आहे कम्स. इथे कम का नाही आलं? तर कम हे प्लुरल आहे. लक्षात ठेवा, वर्बला एस प्रत्यय लावला की त्याचं सिंग्युलर होते आणि त्या उलट नाऊनला जेव्हा एस प्रत्यय लावतो तेव्हा त्याचं प्लुरल होते. कम हे प्लुरल आहे आणि कम्स हे सिंग्युलर आहे, त्यामुळे ही नुसार इथे सिंग्युलर वर्ब आलेला आहे कम्स. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. नेक्स्ट क्वेश्चन. इट इज अबाउट टाइम यू डॅश द टी रेडी. इट इज अबाउट टाइम यू डॅश द टी रेडी. गेट, गॉट, गिव्ह की रिसीव? तर इट इज अबाउट टाइम. इट इज अबाउट टाइम सेंटेन्समध्ये आल्यावर सेंटेन्स कोणत्या काळातला असते? इट इज अबाउट टाइम, इट इज टाइम, इट इज हाय टाइम नंतर येणारं सेंटेन्स कोणत्या काळातलं असते? तर ते येते सिंपल पास्ट टेन्समध्ये, साध्या भूतकाळात. इट इज अबाउट टाइम, इट इज टाइम, इट इज हाय टाइम नंतर येणारं सेंटेन्स नेहमी साध्या भूतकाळात असते, सिंपल पास्ट टेन्समध्ये असते. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. इट इज अबाउट टाइम यू गॉट द टी रेडी. यू गॉट द टी रेडी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Don't disturb me, I dash my homework. Don't disturb me, I dash my homework. Do, did, I am doing, he will do. Don't disturb me, I dash my homework. तर डोंट डिस्टर्बच्या सेंटेन्सचा रूल काय असतो? तर डोंट डिस्टर्बच्या सेंटेन्सचा रूल असा आहे की त्याला जोडून येणारा सेंटेन्स चालू वर्तमान काळात असते, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये असते. डोंट डिस्टर्ब या सेंटेन्सला जोडून येणारं सेंटेन्स चालू वर्तमान काळात असते, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये असते. तर मग काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी, आय एम डुईंग. डोंट डिस्टर्ब मी, आय एम डुईंग माय होमवर्क.
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असते, चालू वर्तमान काळात असते, डोंट डिस्टर्बला जोडून येणारं सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युनिव्हर्सल ट्रूथ्स आर स्टेटेड इन डॅश. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. युनिव्हर्सल ट्रूथ्स आर स्टेटेड इन. तर आता पटकन मला सांगा, मी नेहमी सांगतो नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सुविचार, म्हणी, सायंटिफिक रूल, सतत घडणाऱ्या घटना कोणत्या टेन्समध्ये असतात? युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीची सवय, सतत घडणारी घटना, सुविचार, म्हणी, सायंटिफिक रूल कोणत्या टेन्समध्ये असतात? तर त्या असतात साध्या वर्तमान काळात, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले? युनिव्हर्सल ट्रूथ्स आर स्टेटेड इन. तर आन्सर येईल सिंपल प्रेझेंट टेन्स. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. साध्या वर्तमान काळात असतात, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात युनिव्हर्सल ट्रूथ्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दी सन इज रायझिंग एव्हरी डे. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं? सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल काय असतो? तर नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळात असतात. तर हे काय आहे? दी सन इज रायझिंग एव्हरी डे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तर ते कोणत्या टेन्समध्ये येईल? तर ते येईल सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. तर सेंटेन्समध्ये इज रायझिंग आले. इज रायझिंग म्हणजे काय आहे? कंटिन्युअस प्रेझेंट. त्यामुळे पार्ट 2 मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. इज रायझिंग न येता इथे रायझेस असं यायला हवं होतं. दी सन रायझेस एव्हरी डे. ठीक आहे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. डॅश इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता? मर्क्युरी, अर्थ, मार्स की व्हीनस? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह तर कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह तर तो आहे शुक्र. ऑप्शन डी. व्हीनस इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. तर आता मला सांगा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो? कोणत्या ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो? तर याचं करेक्ट आन्सर येईल शुक्र. व्हीनसचा दिवस सर्वात मोठा असतो. त्यानंतर कोणत्या ग्रहावर सर्वाधिक ज्वालामुखी आहेत? कोणत्या ग्रहावर सर्वाधिक ज्वालामुखी आहेत? तर याचंही आन्सर येईल शुक्र. व्हीनसवर सर्वात जास्त ज्वालामुखी आहेत. मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार कोणत्या ग्रहाला म्हणतात? मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार तर व्हीनस, शुक्र. त्यानंतर आता मला सांगा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे मर्क्युरी, बुध. सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सर्वात लहान ग्रह सुद्धा मर्क्युरी, बुध. ज्युपिटर सर्वात मोठा आणि मर्क्युरी, बुध सगळ्यात लहान. त्यानंतर कोणत्या ग्रहाला एकही चंद्र नाही आहे? कोणत्या ग्रहाला एकही चंद्र नाही आहे? तर बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना एकही चंद्र नाही आहे. ठीक आहे. रेड प्लॅनेट म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? रेड प्लॅनेट तर मंगळ. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात उंच शिखर ऑलिम्पस मोन्स कोणत्या ग्रहावर आहे? सूर्यमालेतील सर्वात उंच शिखर ऑलिम्पस मोन्स कोणत्या ग्रहावर आहे? तर मंगळावर आहे. ठीक आहे. त्यानंतर येते आपली पृथ्वी. पृथ्वीला म्हणतात ब्लू प्लॅनेट, निळा ग्रह आहे पृथ्वी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. Arrange the following layers of atmosphere vertically from the surface of the earth. Arrange the following layers of the atmosphere vertically from the surface of the earth. Mesosphere, troposphere, stratosphere की thermosphere? वातावरणातील थरांना पृथ्वीपासून वर्टिकली अरेंज करायचं आहे. तर पृथ्वीपासून कोणत्या क्रमाने येतील हे सर्व लेयर्स? कोणता करेक्ट क्रम असणार आहे यांचा? तर सगळ्यात आधी येतो तुमचा ट्रॉपोस्फियर, त्यानंतर येतो तुमचा स्ट्रॅटोस्फियर, त्यानंतर येतो मेसोस्फियर आणि सगळ्यात शेवटी येतो तुमचा थर्मोस्फियर. ट्रॉपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर आणि शेवटी थर्मोस्फियर. सेकंड, थर्ड, फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲटमॉस्फिअरच्या या लेयर्सवर नेहमी क्वेश्चन्स विचारण्यात येतात. तर आता मला सांगा, विमान कोणत्या लेअरमध्ये उडते? विमान कोणत्या लेअरमध्ये उडते? तर विमान उडते स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. त्यानंतर ओझोन लेअर कोणत्या लेअरमध्ये असतो? ओझोन लेअर तर ओझोन लेअर सुद्धा असतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. त्यानंतर क्वेश्चन येतो, हवामानात सर्वात जास्त बदल कोणत्या लेअरमध्ये घडतात? हवामानातील सर्वात जास्त बदल कोणत्या लेअरमध्ये घडतात? तर ते घडतात ट्रॉपोस्फिअरमध्ये. आणि आपले सूर्याच्या एक्सरे आणि UV रेजपासून कोण संरक्षण करतो? तर ते संरक्षण करतो थर्मोस्फिअर लेअर.
हे सर्व क्वेश्चन एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने फार इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका बाय. इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका बाय. पार्क स्ट्रीट, 9 डिग्री चॅनल, हे 9 डिग्री आहे. त्यानंतर 10 डिग्री चॅनल आणि डोवर स्ट्रीट. तर इंडिया आणि श्रीलंका यांदरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर ती येईल ऑप्शन ए, पार्क स्ट्रीट. पार्कची सामुद्रधुनी आहे भारताच्या तामिळनाडू राज्याच्या आणि श्रीलंका देशाच्या दरम्यान. ठीक आहे, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर 9 डिग्री चॅनल कुठे आहे? तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांदरम्यान आहे 9 डिग्री चॅनल. 10 डिग्री चॅनल, तर 10 डिग्री चॅनल येईल अंदमान आणि निकोबार बेटांदरम्यान. आणि त्यानंतर येतो तुमचा डोवर स्ट्रीट. डोवर स्ट्रीट येतो इंग्लंड आणि फ्रान्समध्ये. इंग्लंड व फ्रान्स देशांच्या दरम्यान आहे डोवरची सामुद्रधुनी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य स्मार्ट आरोग्य कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? कोणते राज्य स्मार्ट आरोग्य कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? महाराष्ट्र, ओडिसा, हिमाचल प्रदेश की केरळ? तर ते राज्य येईल ओडिसा, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात खालीलपैकी कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात खालीलपैकी कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? नरेंद्र मोदी, रामनाथ कोविंद, राजनाथ सिंग की अमित शहा? तर याचं उत्तर येईल रामनाथ कोविंद, ऑप्शन बी. रामनाथ कोविंद उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात. नेक्स्ट क्वेश्चन, द रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 3:8 and their sum is 77. The smallest of the two number is. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:8 आहे आणि त्या दोन संख्यांची बेरीज आहे 77. तर त्या दोन संख्यांमधील लहान संख्या कोणती? तर दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे ए चं बी शी असणारं गुणोत्तर दिले 3:8, बरोबर. त्या दोन संख्यांची बेरीज दिले 77. तर या दोन संख्यांची बेरीज किती येते ते काढा. 3 + 8 केले तर येईल तुमचं 11. पण आपल्याला ॲक्च्युअल बेरीज किती दिलेली आहे या दोन संख्यांची ॲक्च्युअल बेरीज? तर ती दिले 77. म्हणजे ही बेरीज 11 नसून 77 आहे. म्हणजे या 11ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 77 येईल? तर 7ने मल्टिप्लाय केलं तर 77 येईल. आणि जर ही बेरीज 11 नसून ॲक्च्युअल बेरीज 77 म्हणजे 11च्या जर 7 पट असेल तर मग हे ॲक्च्युअल नंबर्स सुद्धा या नंबर्सच्या 7 पट येतील का? हा नंबर 3 नसून 3×7 = 21 असेल आणि हा नंबर 8 नसून 8×7 = 56 असायला पाहिजे, बरोबर. जर ॲक्च्युअल बेरीज 11 नसून 11च्या 7 पट म्हणजे 77 असेल तर हे नंबर्स सुद्धा 7 पट असतील. 3 नसून 21 आणि 8 नसून 56 असतील. आपल्याला रेशो दिलाय म्हणजे आपल्याला एकाला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला दुसऱ्या संख्येला सुद्धा त्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे तुमचा रेशिओ चेंज होणार नाही, बरोबर. तर आपल्याला या दोन संख्यांमधील लहान संख्या कोणती आहे ते विचारलेलं आहे. तर मग लहान संख्या कोणती येईल? लहान संख्या 3 नसून 21 येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. लहान संख्या येईल 21 आणि मोठी संख्या येईल 56, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर सिरीजचा 6, 7, 15, 42, 106. पुढचा नंबर आपल्याला काढायचा आहे. काय येईल पुढचा नंबर? तर सगळ्यात आधी डिफरन्स चेक करा. 6 आणि 7 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 1चा. 7 आणि 15 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 8चा. त्यानंतर 15 ते 42 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 27चा. 42 आणि 106 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 64चा. तर हे सर्व नंबर्स बघितलं तर तुमच्या काय लक्षात येते? तर हे नंबर्स कोणत्या तरी संख्येचे क्यूब्स आहेत. 1 आहे 1चा क्यूब, 8 आहे 2चा क्यूब, 27 आहे 3चा क्यूब, 64 आहे तुमचा 4चा क्यूब. 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, 4चा क्यूब. मग नेक्स्ट कोणता नंबर येईल? तर 5चा क्यूब येईल का? तर येईल. 5चा क्यूब किती आहे? 125. तर 106 + 125 केलं तर किती आन्सर येईल तुमचं? 106 + 125 केलं तर येईल तुमचं 132. 231 विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन बी 231 येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, द कॉस्ट प्राइस ऑफ 15 आर्टिकल्स इज सेम ॲज द सेलिंग प्राइस ऑफ 10 आर्टिकल्स, देन फाइंड द प्रॉफिट पर्सेंटेज.
15 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर व्यवहारात किती टक्के नफा होईल? 15 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, म्हणजेच 15 वस्तूंची कॉस्ट प्राइस इक्वल टू 10 वस्तूंची सेलिंग प्राइस, बरोबर? 15 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. हे सिम्प्लिफाय करा. 5 3 15, 5 2 10, म्हणजे 3CP इक्वल टू 2SP. म्हणजे खरेदी किमतीचं विक्रीशी गुणोत्तर आलं 2:3. खरेदी किमतीचं विक्री किमतीशी गुणोत्तर आलं 2:3. म्हणजेच खरेदी किंमत आली 2 आणि विक्री किंमत आली 3. जर खरेदी 2 आहे आणि विक्री 3 आहे तर मग प्रॉफिट किती आहे? कॉस्ट प्राइस 2 आहे आणि सेलिंग प्राइस 3 आहे, तर तुम्हाला प्रॉफिट 1चा झाला का? आपल्याला काय पाहिजे? तर आपल्याला पाहिजे प्रॉफिट पर्सेंटेज. शेकडा नफा किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि प्रॉफिट पर्सेंटेज कसं काढतात? तर प्रॉफिट पर्सेंटेज काढण्यासाठी तुम्हाला झालेला प्रॉफिट म्हणजे तो झाला 1 डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. खरेदी किंमत किती आहे? तर 2 आणि शेकडा प्रॉफिट काढायचे म्हणून मल्टिप्लाइड बाय 100. अँड व्हेन यू सॉल्व दिस यू विल गेट 50 ॲज युअर करेक्ट आन्सर. 50% तुम्हाला नफा होईल. प्रॉफिट पर्सेंटेज काढण्यासाठी तुम्हाला प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस मल्टिप्लाइड बाय 100 केला तर तुम्हाला निघेल तुमचा शेकडा नफा. नेक्स्ट क्वेश्चन. Pipe P and Q can fill the tank in 12 hours and 36 hours respectively. If both pipes are opened, then how much time it will take to fill the tank? नळ P आणि Q एक पाण्याची टाकी अनुक्रमे 12 तासात आणि 36 तासात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? 8 तास, 6 तास, 9 तास की 12 तास? तर नळ P आणि Q एक पाण्याची टाकी अनुक्रमे 12 तासात आणि 36 तासात भरतायत. आणि आपल्याला काढायचे जेव्हा दोन्ही नळ एकाच वेळी चालू करतो तेव्हा ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर नळ P भरतोय पाण्याची टाकी 12 तासात आणि Q नळ भरतोय 36 तासात. म्हणून 12 गुणिले 36 आणि दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? दोन्ही नळ एकाच वेळी चालू करण्यासाठी आपण काय करतो? तर 12 प्लस 36 वरती आपण केलं मल्टिप्लिकेशन आणि दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ काढायचे म्हणून खाली केलं आपण ॲडिशन. 12 into 36 डिवायडेड बाय 12 प्लस 36 48. 12 1 12, 12 4 48, 4 1 4, 4 9 36. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. 9 तास लागतील ती पाण्याची टाकी भरण्यासाठी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.